युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः। या श्लोकात दुर्योधन पांडवांच्या सेनेतील आणखी काही पराक्रमी योद्ध्यांची नावे सांगतो। यात शूर युधामन्यू, पराक्रमी उत्तमौजा, तसेच अभिमन्यू अर्जुनाचा पुत्र आणि द्रौपदीचे 5 पुत्र यांचा उल्लेख आहे। दुर्योधन म्हणतो की हे सर्व योद्धे महारथी आहेत, म्हणजेच युद्धकलेत अत्यंत कुशल आणि शूर। यावरून दिसते की पांडवांच्या बाजूला केवळ मोठी सेना नाही, तर धैर्य, पराक्रम आणि युद्ध कौशल्याने भरलेले वीर योद्धे उभे आहेत। थोडक्यात हा श्लोक सांगतो की धर्माच्या बाजूने उभे असलेले योद्धे शक्तिशाली आणि पराक्रमी आहेत। त्यामुळे कुरुक्षेत्रातील युद्ध अत्यंत भीषण आणि ऐतिहासिक ठरणार आहे।